तुझी झाली आंघोळ? तर तुम्ही माझी आंघोळ करून घेतो. खूप दिवस झालं सईचं एक काम पेंडिंग पडले. त्यासाठी सईचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचा OTP जोपर्यंत आपण बालवडीतल्या गाड्यांना देत नाही तोपर्यंत सईचे पैसे अकाउंटला म्हणजे पडत नाहीत आणि तिची नोंदणी पण होत नाही. तर तेच वारंवार जवळपास 3 महिने झाले डिलिव्हरी होऊन तरी पण अजून आपण काही ते केलं नाही आणि वेळच भेटत नव्हता म्हणून. आणि लहान बाळ असल्यामुळं आपल्याला तिला घेऊन जाणं शक्य नव्हतं. कारण आधार सेंटरला तिला जोपर्यंत नेत नाही, कारण जो जुना नंबर आहे ना तो नंबर जर घ्यायचं म्हणलं तर तो बंद पडला. या सगळ्या गोष्टी म्हणून आता तिला मी घेऊन जातो. आज सईच्यात आंघोळ झाली. आज तसं पण ती लवकर उरकलं होतं म्हणून व्यवस्थित. आज सईची आंघोळ झाली तर माझी आंघोळ करतो. तोपर्यंत पोरगी पण झोपली अजून, ते नंतर उठन. अजून सईला बरेच काम, मला आंघोळ करायची, सईला अजून जेवण करायचं, अजून 3 उघडा मी निघतो. त्याला आमच्यासोबत आठवल्यासाठी उडी याची धावपळ चालली. आता सगळंच मनाने करायला लागलं. हातपाय धुवायला लागलाय, कपडे कुठे ते बघायला लागलाय. पण आम्ही त्याला नाही नेणार असतीला, आम्ही त्याला घरीच ठेवतोय. तर मुलीच आपली तयार झाली, मुलीला आपण रेडी केले, मी पण तयार झालो. सईपचं सगळं आवरलं आहे. आता फक्त निघायचं राहिले. जरा लहान मुलगी तर माझ्या मांडीवर झोपली, तिला एकदम ओके केलं. जवळपास करेक्ट 11 वाजलेत. तर आम्ही निघलो, आता रोडला पोहोचलो आहे. आता आम्हाला तुम्ही ST भेटेन, ST वाट बघतो तोपर्यंत. 1:12 वाजले ST, आत्ता वाडीत 12, अजून अर्धा तास टाईम आहे. तोपर्यंत काही जर भेटलं तर त्यांनी जाऊ, नाही तर STची आपण वाटच बघतोय. पोस्ट ऑफिसला त्यांनी पोहोचलं. आता सईच्या आजवर एक नंबर आहे, पोस्ट ऑफिस दाखवतो. सईचं काम आता इथंच होणार, अपडेटला काही जास्त नंबर नाही, होऊन जाईल लवकरच. चला, सईचं अपडेटचं काम झालं आहे, तो नंबर लिंक केला तर आम्ही निघलो आहे. सई आता काही शॉपिंग करते, तिला काय सगळं लागतंय ते, तिथं पुढं निघू. मग सईची शॉपिंग झाली आता सगळे, हे बघ दाखवतो. तर आम्ही निघलो आता बस स्टँडकडे. आता आम्ही काही खाणार थोडं, नाही तर बघू वडापाव. दुईला वडापाव सारू, त्यानंतर आपल्याला 2 वाजता बस स्टँडला गाडी. तिला मी वडापाव खायची इच्छा होती, पण मी तिला मिसळपाव चारलं. मिसळपाव चारण्याचं कारण एवढंच होतं की वडापाव खायला गेल्यानंतर तर बसायला जागा नसते भेटली व्यवस्थित, त्या टेबलवर बसावं लागलं असतं, व्यवस्थित नसते जागा एकदम. तिच्यापाशी लहान बाळ असल्यामुळं तिला मिसळपाव चारण्याचं ठरवलं. मिसळपाव तिला आवडलं, पण तिच्या लक्षात तेवढंच तरी पाहिजे, तिला माहीत नाही. काय खायचं, वडापाव खायचं तुला? मी आता बस स्टँडवर आलो, तर जस्ट आताच गाडी आमच्या आजवर तर 5 मिनिटात वर गेली. या बाबांनी आम्हाला सांगितलं, ते बाबा इथं 2 वाजल्यापासून बघतात, त्यांना माहिती होतं 2 मिनटं किंवा 5 मिनिटात वर आला असतो ना आपण, गाडी आपल्याला भेटली असते. तर आपला 4 वाजेपर्यंतच बसवलं आहे, कारण 4 वाजता आपल्याला परत गाडी आहे, तोपर्यंत इथंच बसवलं. आता वाजले जवळपास 3 वाजले, तो ना वाट बघू, आता पर्याय नाही आपलं दुसरं. तर मित्रांनो, मी आता सईला मी घरी गावाकडे बसून दिलं STमध्ये, आणि मी इथं आष्टीत थांबलो. आष्टी त्यासाठी थांबलो की आता माझं आष्टीत अजून माझं स्वतःचं पर्सनल परत एक काम राहिलं आहे, त्याच्यामुळे मला ते कामासाठी मला थांबावं लागतं. हे तुम्ही बघताय माझ्यासमोर जे आष्टीचं नवीन बस स्टँड आहे. इथं माणसं बसतात, पण अजून तिथं काही असं तिथलं ऑफिस वगैरे बस स्टँडला ह्या साईडला गाड्या घेऊन लागत नाही. फक्त तिथं आपण काम झालं, काही दिवसात काम सुरू आहे, तुम्हाला दाखवतो. तरीसुद्धा एकदम मस्त मोठं आहे. समोरचा तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. हे पाठीमागं जे बघता तुम्ही केबिन आहे 2, खूप मोठं असतं. नवीन बस स्टँड झालं आहे ते, पण आता थोडं दिवस चालू आहे. बरं ठीक आहे, माझं काम होण्यासाठी मी थांबलो. सई गेली पुढं, आता सईला घरी गेल्यानंतर आपण परत